मित्रांनो बघा सोनूला बघा किती गम झाला. अरे अरे नाकात मोनूचं नाही. मी पण रडू लागलो. का रडू लागलो त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला. बघा आम्ही आता कांदे वगैरे कापले आणि कांदे जरसे मोकळे करू लागलो. तर आता आपण कांदे कापले त्यामागं कारण आहे की आज आपण चिकन दम बिर्याणी बनवणार आहे. तेव्हा माझी बहीण पण आहे, ती पण इन्वॉल्व आहे आपल्यामध्ये. मम्मी पण आहे माझी बहीण. मम्मीनं कोथिंबीर वॉश केली. आता आपण आहे ना तांदूळ बॉईल करायला सोडलेले. हा बॉईल असणार आहे 70%. आणि बघा मिरची पण आहे आता. आणि हे आपले अद्रक सॉरी काय हे लसणच्या पाकळ्या आहे. आपली कोथिंबीर तर कटिंग होणार. हे आपले तांदूळ बॉईल होऊ लागले. मम्मी हलवतीये. तर आता हे बॉईल करायला आपण असे सोडून देऊ. आपण घेतलं चिकन एका भगोन्यामध्ये. बघा पूर्ण ब्लड आहे त्याला. आता आपण त्याला 3-4 पाण्याने एकदा धुवून घेऊ. एकदम असं नितळ एकदम फ्रेश करून घेऊ आपण त्याला. एकदम पूर्ण घाण त्याच्यातली काढून घेऊ. चिकन वॉशचं काम आहे आपल्याकडं कोणाचं आहे तर आपल्या मम्मीचं चिकन वॉश करायचं काम आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं काम आहे आपल्या बिर्याणी रेसिपीमधलं. हे काम नाही तर काहीच नाही. हे बघा हे सगळ्यात महत्त्वपूर्ण क्रेडिट आहे आपल्या मम्मीला जाणार आहे. तर मम्मीने अगोदर साध्या पाण्यात धुतलं. याला 3-4 वेळा वॉश होणार आहे. तर आपण याला वॉश करू नंतर व्हिडिओ दाखवून तुम्हाला. इसको कुछ नहीं आता मैं सबको सिखा दूंगा. हाँ मेरे को सब आता है. हे बघा सोनू खुशी खुशी कांदे कापू लागला. कांदे चिकन पूर्ण धुवून टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मसाले वगैरे टाकले, कोथिंबीर टाकली, दही टाकली, चिकन मसाले बिर्याणी वगैरे सगळं पेस्ट वगैरे टाकले. त्याच्यामध्ये फक्त आहे ना अद्रक लसण आणि फ्राय केलेले ऑनियन टाकायचे आपल्याला, म्हणजे कांदे टाकायचे फ्राय केलेले. तर बघा मम्मी आपले मिक्सरमध्ये अद्रकची पेस्ट काढते. कारण आपले तांदूळ आहे ना स्टीम झालेले आहे पूर्ण. आहे बघा 70% खतरनाक एकदम मऊ तांदूळ, एकदम मोकळे आहे का, एकदम भारीच असे तांदूळ झाले. आहे बघा वाफ बघा किती गरम आहे. आपण किती असे लाल असे कांदे फ्राय करून घेतलेले. आता हे कांदे आपण या चिकनमध्ये टाकणे. बघा मी चिकनमध्ये मसाला टाकला होता, हलवून घेतला जरासा. आता आपण आहे ना मॅरिनेट केले आपण. आता हे ऑनियन पण आपण याच्यामध्ये मॅरिनेट करणार आहे. टाकू आता आपण. आता याच्यामध्ये ऑनियन आपण टाकलेले. ओके असं झिंगे वाटतंय पण कांदे. मित्रांनो आता आपण आहे ना सगळं मिक्स वगैरे करून घेतो. आता याला आपण मॅरिनेट केलं. थोडा वेळ आपण याला असं एका ठिकाणी ठेवून देऊ. मोठं भगोना घेतलं आहे. भगोन्यामध्ये आपण खडा मसाला फ्राय केलेला आहे. आणि त्यासोबत हे बघा आपण हे जे चिकन आहे आता आपण त्याच्यामध्ये खतरनाक आता हे फ्राय करून घेणार आपण मस्त. हे बघा हे चिकन जरासं आपण आता हलवून घेणार आहे आणि फ्राय करून घेऊ आपण. याच्यामध्ये शिजवू जरासं. हे बघा मस्त लाल तडतडीत करू आपण. हे शिजलं त्यानंतर आपण याच्यावरती भात टाकणार आहोत. ओके तर मित्रांनो हे बघा आपली जी भाजी आहे चिकन पूर्ण असं फ्राय उबळे वगैरे मारू लागलं, एकदम शिजलेली आहे. आता त्यानंतर आपण त्याच्यामध्ये राईस टाकणार आहे. बघा राईस आता चला टाका मा. तर मित्रांनो हे बघा पूर्ण गल्लीमध्ये असा वास सुटला. सगळे विचारलेलं स्वयंपाक कोणी केला तर स्वयंपाक केला माझ्या आईने. तर पुन्हा गल्लीमध्ये असा मस्त भारी वास सुटला आहे. तर माझ्या पण तोंडाला पाणी आलेलं आहे. मी जिम जॉईन केलेली आहे पण जिम गेली तेल लावत गड्ड्यामध्ये. पोटभर खायचं ना हॅपी राहायचं बस. मी आज लय पोटभर चिकन मटन खाणार आहे. बिर्याणी आहे तर माझ्या मम्मीची स्पेशल आहे. मी हॉटेलमध्ये पण इतकी स्पेशल भेटते इतकी माझी मम्मी स्पेशल बनवते. तर हे बघा अगोदर आपण आहे ना व्हाईट भात टाकला आहे. आणि आपल्याला आज बिर्याणी ना एकदम कलरफुलमध्ये करायची आहे. तर मम्मी एकदम अशी खतरनाक बिर्याणी बनवते ना. तुम्ही हैदराबादला जाणं सोडून द्या, डायरेक्ट औरंगाबादला या आणि डायरेक्ट आंबेडकरनगरमध्ये गेले नंबर 8ला या. तर आता बघा आता आपण जरासा भात टाकला त्यामध्ये आता आपण चिकन आहे ना मिक्स करणार आहे. हे बघा किती असं रसरशीत आहे. डवरा ताळी बागेश्री हॉटेल तुम्ही विसरून जाशाल लगेच. तुम्ही नाव पण घेणार नाही परत कधी. इतकं खतरनाक चिकन वगैरे केलेलं आहे मम्मीला. मम्मी पूर्ण टाकणार. हे बघा वाव
मित्रांनो हे बघा आपण पिवळा थर टाकलेला आहे भाताचा. हे बघा किती छान दिसतंय. चिकनवरती आपण आता पिवळा थर टाकला. त्यानंतर आपण हिरवा थर टाकणार आहे. अगोदर खाली त्याच्या खाली व्हाईट राईस टाकले, त्यानंतर चिकन टाकलं. चिकनच्या वरती आपण हा पिवळा राईस टाकला. तर आता हा पिवळा राईस टाकून झालेला आहे. मित्रांनो हे बघा आपण पिवळ्या राईसवरती आता परत चिकन टाकणार आहे. बघा किती मस्त चिकन आहे. एकदम तांबडा पांढरा रस्सा आहे. हो खतरनाक बघा. वा 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 वा. तर मित्रांनो बघा आपण चिकन तर पूर्ण साईडला टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण आता याच्यावरती हिरवा थर टाकणार आहे बघा राईसचा. हे बघा हिरवा थर आपण टाकलेला आहे. टाकतो एकदम अशी आज एकदम खतरनाक बिर्याणी होणार आहे आज. बघा झाला आता हिरवा थर आपण पूर्ण टाकून घेतला आहे. तर मित्रांनो बघा आपण राईस तर टाकलाच होता. राईसवरती आपण हिरवी कोथिंबीर टाकली आणि त्यासोबतच आपण तळलेला पुन्हा असं लाल लाल कांदा टाकलेला आहे. आता आपण जो भात आहे आपण हा भात थोडा वेळ स्टीम करायला सोडणार आहे. त्यानंतर आपण या बिर्याणीचा स्वाद घेऊ आणि खाऊ पोटभर आज. मी मला वाढून देते. अगोदर आहे ना पूर्ण बिर्याणी अशी मोकळी करून घेणार आहे. त्यानंतर मला सर्व करणार आहे या प्लेटमध्ये. आणि आपली बिर्याणी पूर्ण तयार झालेली आहे. कशी दिसते म्हणजे चिकन पीसेस आणि माझी डिश फायनली आपली तयार झाली बिर्याणी. हो हे बघा मित्रांनो आपली पूर्ण फायनली बिर्याणी तयार झालेली आहे. बघा कसे चिकन आहे म्हणजे बिर्याणी कलरफुल आणि दिली कोशिंबीर. या म्हणून खातो आता माझी बहीण. आम्ही पलंगावरती कोशिंबीर म्हणून पण खात आहे. वाह वाह वाह. किसने बनाया मुझे इस्तेमाल, इसने तो खुदा के फनकर को ही बदल दिया. एक नंबर अशी बिर्याणी बनलेली मित्रांनो. बघा आपली पुरी टोटल फॅमिली खाऊ लागली. दाखवशील ठेव ना.